गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्वस्त केलंय की या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं। आरोपीवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलंय। तर मनसैनिकांनी मनसे नेत्यांनी भूमिका घेतली की त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करा, नाहीतर आम्ही त्याला ठोकून काढू असा इशारा मनसे नेत्यांनी दिलाय। महिलेला मारहाण झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे, त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। तर आरोपीला अटक करा, नाहीतर आमच्या पद्धतीनं शोधून त्याला चोपून काढू। मर्दानगी दाखवायची असेल तर मनसैनिकांसमोर दाखव, परप्रांतीय तरुणाला मनसेनं आव्हान दिलेलं आहे। रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाणीची घटना घडली आहे। कल्याणच्या खासगी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार आहे। गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाकडून मारहाण करण्यात आली। मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे की त्यांनी त्या लहान मुलीला लाथाबुक्क्यांनी मारलंय। आम्ही त्याला सांगू इच्छितो, आम्ही त्याला चॅलेंज करतो, जर मर्दानगी दाखवायची असेल तर आम्हा मनसैनिकांसमोर दाखव। जर त्यांनी कालपासून कंप्लेंट केलेली आहे, 24 तास उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा त्या अरेस्ट झालेलं नाही। मी आपल्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितो, जर 4 तासाच्या आत त्याला अरेस्ट झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक त्याला शोधून काढू आणि आमच्या पद्धतीने चोप देऊ आणि मग पोलीस स्टेशनला हजर केल्याशिवाय राहणार नाही। तर घटनेच्या 22 तासानंतर पोलिसांकडून पंचनाम्याला सुरुवात झाली आहे। पंचनाम्यासाठी पोलीस तरुणीच्या घरी पोहोचले आहेत। पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे ती आपण परत एकदा पाहूया। रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण झालेली आहे। एका खासगी दवाखान्यात ही घटना घडली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत आहेत। किशोर, काय काय घडलं आतापर्यंत या प्रकरणात? नक्की ज्या पद्धतीने ज्या प्रकारे हे प्रकरण घडलेलं आहे, याला आता मराठी आणि परप्रांतीय असं जे स्वरूप आलेलं आहे, या अंतर्गत ही जी मुलगी 25 वर्षीय रिसेप्शनिस्ट, हिच्यावर ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे गोकुळ झा, याला आता पोलीस शोधत आहेत। परंतु इथे आपण पाहू शकता की मनसेचे कार्यकर्ते जे आहेत मोठ्या प्रमाणात इथं जमलेले आहेत आणि पोलीस सुद्धा इथं आलेले आहेत। तिच्या घराच्या खाली आता मी उभा आहे। एकंदरीत पाहता ह्या मुलीला ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे ती अक्षरशः निंदनीय आहे। कारण की ज्या पद्धतीने मारहाण झालेले ते रिसेप्शन जी काम करत होती आणि फक्त थोडासा वेळ लागेल एवढं सांगण्यासाठी तिने त्याला रिक्वेस्ट केली होती, परंतु ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत। मनसेचे कार्यकर्ते इथे आले, त्यांनी सांगितलं की पोलिसांना 4 तासाच्या आत शोधलं पाहिजे, जर नाही शोधलं तर आम्ही शोधू आणि आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशा प्रकारे मनसेने इथं भूमिका घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी आता त्या पद्धतीने शोध सुरू केलेला आहे। त्या मुलीच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत आणि एक मोठा इथं गर्दी इथं लोकांनी जमा केलेली आहे। ठीक आहे किशोर, धन्यवाद या माहितीबद्दल।